आचार विचार नाही, सत्ता येईल तिकडे जातात, असं हाके यांनी म्हटलंय। अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर मला आज अडवून दाखवा। आज संध्याकाळी बारामतीत येतोय, अडवून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं राष्ट्रवादीला हे ओपन चॅलेंज। तुझा नेता दारूच्या कारखान्याचा मालक, तुझा ब्रँड सांगायचं का? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सूरज चव्हाणांवर निशाणा। सूरज चव्हाणनं तुम्हाला चॅलेंज दिले की जर तुम्ही पुन्हा अजित पवारांवर टीका केली तर राज्यात तुम्हाला फिरू देणार नाही। हे बघा, या सूरज चव्हाणला सांगा, मी रात्रंदिवस महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावरती फिरतोय, गावगाड्यात फिरतोय आणि जवळजवळ रोज 2 ते 3 जिल्ह्याची बाउंड्री ओलांडतोय। पण सूरज चव्हाणच्या अंगातलं खुमखुमी असेल तर मी बारामतीमध्ये आज संध्याकाळी येतोय, पंधऱ्याला येतोय, बारामती शहरात येतोय। तुझ्यात आणि तुझ्या अजितदादाच्या कार्यकर्त्यात तू तर लय चिल्लर आहेस। देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर लक्ष्मण हाके, अजितदादाचे तारीफ नीती आयोग असू द्या किंवा कॅग असू द्या, यांनी अनेक वेळा एक चांगले प्रशासक, चांगले वित्तमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून त्यांची तारीफ केलेली आहे। फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लक्ष्मण हाके सारख्या ढेकणांनी काल अजितदादावरती टीका केली। याच्या पुढे जर अजितदादावर टीका केली तर लक्ष्मण हाके आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल। मला ब्रँड अँबॅसेडर करतो जो दारूच्या कारखान्याचा मालक आहे, तुझा नेता, राष्ट्रीय नेता, कारखाना काढलाय तुम्ही। मग आता तुमच्यावर काय बोललं पाहिजे आणि तुमचा ब्रँड सांगायचा का? सूरज चव्हाण, अरे प्रश्नावर बोला ना। अजित दादा, तुमच्या पिलावळीला आवरा, मी आज बारामतीत येतोय, पाठवा तिकडे मला अडवायला। अरे बोला ना, बजेट देत नाही तुमचा अजित दादा। एवढा विषय साधा सोपा होता, तुमची अख्खी पलटण अजितदादा पवारांची पिलावळ तुम्ही पर्सनल बोलायला सोडली। आणि अजितदादा असं राजकारण करत जर तुम्ही राहिला ना, मग तुमचा भवितव्य खूप उज्ज्वल भवितव्य आहे। एक तर तुम्ही कधीच विरोधात काम करत नाही, नेहमी सत्तेत बसता, तुम्हाला कुठलाही आचार नाही, कुठला विचार नाही, कुठला एखादा इजम नाही, जो सत्तेत येईल तिकडे तुम्ही जाता। अजितदादा, जनतेला एवढं येड्यात काढायचा प्रयत्न करू नका आणि तुमच्या पिलावळीला आवरा, मी आज बारामतीत येतोय, पाठवा तिकडे मला अडवायला। आम्ही फडणवीस साहेब, आजपर्यंत आम्ही तुमच्यावर विश्वास करतोय, पुढेही करू, पण हे काय आहे नक्की? शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार, अहो कधी थोडं विरोधात काम करू द्या ना त्यांना, थोडं जनतेच्या प्रश्नावर भांडू द्या। आणि पवारांनी कधीतरी त्यांच्या हयातीत एका तरी माणसानं दलितांचा, शोषितांचा, वंचितांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा एक तरी विषय घेऊ द्या ना त्यांना। राहू द्या ना वर्ष 2 वर्ष विरोधात। काय घाई चालली नक्की मंत्रिमंडळात घ्यायची? आणि भाजपवर काय एवढी आर्थिकता आली की पवार फॅमिलीला मंत्रिमंडळात घ्यावं वाटतंय किंवा त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय? हे न उलगडणारी कोडी आहेत। एका